हाय, मी अश्विनी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये. तर आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर प्लॅनिंग करून फायनली आम्ही निघालो होतो औंढ्याला दर्शनासाठी आणि लेकरांना पण थोडंसं चेंज वगैरे व्हावा म्हणून आम्ही निघालो होतो औंढ्याला. औंढ्याला सरासरी जाणं होत नाही, म्हणजे आमचं सरासरी कुठे जाणं होतच नाही, कारण यांच्यासारख्या ड्युट्या सुरू असतात तर मग वेळच भेटत नाही. तरी मी ही सेकंड टाईम होती माझी औंढ्याला जाण्याची आणि मी माहिती नव्हतं की औंढ्याला गार्डन पण आहे. त्याच्यानंतर मग थोडंसं लेट आम्हाला कळालं औंढ्याला गार्डन आहे, त्याच्यामुळं म्हटलं चला आज दर्शन पण घेऊया आणि लेकरांना थोडंसं फिरून पण आणूया म्हणून औंढ्यामध्ये पोहोचलो, दर्शन वगैरे घेतले आणि जिथं जाईन तिथं फोटोशूट तर सुरूच असतो. त्याच्यानंतर मला मेन गोष्ट औंढ्यामध्ये घ्यायची होती, म्हणजे औंढ्यामध्येच असं काही नाही पण मला घ्यायची होती ते म्हणजे किचन. कारण एका महिन्यातून 25 दिवस तर माझी चाबी हरपतच असते, त्याच्यामुळं मी एक छोटंसं क्यूटचं डॉलचं किचन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो होतो मग गार्डनमध्ये गेल्यानंतर मग लेकरांनी खूप एन्जॉय केलं. गार्डनमध्ये खूप छान गार्डन पण आहे फॅमिलीसाठी, म्हणजे लेकरं आणि फॅमिली याच्यासाठी छान गार्डन आहे. बरं, मला एक गोष्ट सांगा, जेव्हा तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला जाता तेव्हा तुम्ही काय घेऊन जाता आणि तिथून काय घेऊन येता? तर मी तरी कटर घेऊन गेले होते आणि त्या गार्डनमधून खूप सगळ्या कटिंग गोळा करून घेऊन आले होते आणि मला एवढा आनंद झाला ना, मला तिथे खूपच कटिंग्स भेटल्या. बाकी गार्डन फिरताना बोटिंग करायची होती आम्हाला, पण बोटिंगचा टायमिंग संपून गेला, त्याच्यामुळे लेकरं थोडेसे नाराज झाले. तर मग तर कसं बसं समजावून त्यांना चला म्हटलं आता नेक्स्ट टाईम आल्यानंतर बोटिंग करूया. त्याच्यानंतर मग आम्ही वापस निघालो परभणीला. चला बाय.